कमळ विरुद्ध तुतारी, गोरे विरुद्ध गारगे अशी लढत आहे, बरोबर? काय चुरशी लढाई आहे का? गोरे जोरात आहे. 100% जयभाव निवडणार. एकतर्फीच होईल असं वाटतंय. एकतर्फे चुरस दोघाच आहे. स्वागत आहे. पक्षाचं असं म्हणता येत नाही. एक त्यांचं व्यक्तिगत त्यांच्या मागे लोक आहेत. पवार जरी स्वतः आले आणि त्यांचं घरदार जरी आलं पवारांचं, तर जयकुमार गोरेला कोणच हटवू शकत नाही. तुतारी गारगे खटाव तालुके आहेत, पण त्यांचं काही काम नाही. देवानं माणूस दिलाय तालुक्यासाठी. एवढे दिवस झालं मानखटावा दुष्काळी भाग होता. त्यांनी पाणी दोन्ही तालुक्यात फिरवलं, मानमध्ये फिरवलं, खटावमध्ये फिरवलं. स्वातंत्र्य मिळून सर किती वर्ष झाली, पाणी कधी आलंय? ज्या वेळेला भाजप सरकार होतं त्यावेळेला चालू, त्यामुळे मत ही भाजपलाच जाणार. गेल्या वर्षी का आणलं नाही मग पाणी? ह्या वर्षी पावसाचं पाणी आहे सगळं. मोकळ्या पुढे फुकाय नाही. 4 वर्षाचं टेंडर आहे. 9 महिन्यात एवढं काम केले. सवाल व्यक्तीचा नाही, पार्टीचा आहे. आम्हाला पक्षही बघायचं नाही आणि उमेदवारी बघायचं नाही. आम्हाला हे प्रथम हिंदुत्व महत्वाचं आहे. हिंदुत्व मुद्दा आम्हाला पटत नाही. हिंदुत्वाचं पुढं करून त्याच्या पाठीमागे ह्यांचा दुसरा भाव चालू असतो. जुनी लोक आहेत ज्यांच्या रक्तातच काँग्रेस आहे, त्यांना कसं समजणार आहे हिंदुत्व? जी आता योजना आहे त्या शेतकऱ्याला पूरक योजना आहे. त्या लाईट बिल मला 0 म्हणून आलं, म्हणजे मला एवढा आनंद झाला आहे. म्हणजे आनंदाश्रू व्हायला लागले. 30 रुपये कांद्याला दर द्या तुम्ही. शेतकरी कशाला फुकट मागतोय तुम्हाला? साताऱ्यातले कमीत कमी 80% तरुण पिढी पुणे मुंबईला जातात. ते सगळं जे आहे ना, ते वरती सगळं सेटिंग झालेलं आहे. आम्ही नुसतं गोट का करण्याच्या लायकीत राहिलेलं आहे. काहीच किंमत राहिलेली नाही. सामान्य माणसाच्या ह्याला काय किंमत राहिलेली नाही. ते जावं सगळं सेटिंग होऊन बसलेलं आहे. नमस्कार, बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये स्वागत. बोलबिडू पोचलेला आहे माणमध्ये. सातारा जिल्ह्यामधला माण खटाव हा तसा दुष्काळी परिसर, आणि माणमध्ये यावेळेस जी लढत आहे ती एक हाय व्होल्टेज लढत आहे. शेखर गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे, म्हणजे भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी असा सामना आहे. महात्मा फुले चौकामध्ये आपण आहे. इथं कुठले मुद्दे आहेत, काय विषय आहेत, इथं स्थानिक कुठले मुद्दे आहेत का, हे आपण विचारणार आहोत. दुपारची वेळ आहे माणमध्ये. आपण सुरू करूयात इथल्या नागरिकांना विचारायला. नमस्कार. माणमध्ये कमळ विरुद्ध तुतारी, म्हणजे गोरे विरुद्ध गारगे अशी लढत आहे, बरोबर? काय चुरशी लढाई आहे का? चुरशीची नाही वाटत. एकतर्फीच होईल असं वाटतंय. एकतर्फे कुणाच्या बाजूने? म्हणजे एकतर्फी पण म्हणता येणार नाही, पण एकंदरीत जयकुमार गोरे यांचं पारडं जड आहे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे सांगता येईल? आमदार होते म्हणून? नाही, आमदार तर ते 2009 पासूनच आहेत, पण त्यांनी 9 पासून म्हणजे असं पक्षाचं असं म्हणता येत नाही. एक त्यांचं व्यक्तिगत त्यांच्या मागे लोक आहेत. व्यक्तिगत त्यांचं काम हे म्हणजे पक्षाचे असले तरी त्यांना मिळणारा, त्यांनी सर्वसामान्य माणसांची केलेली कामं, लाईटची केली, ती डिप्या मंजूर केले आहेत. परत गावांतर्गत रस्ता आहेत. परत पूर्वी बंधारं बांधलेत भरपूर, आणि आता आमच्या उत्तर मानला काल परवा पाणी सोडले. अजून इथला जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर पाण्याचा जवळजवळ प्रश्न एक 70% निकाल निघाला आहे. 31% राहिला आहे. ते पण ते म्हणले ते राहिलेल्या त्या 3 वर्षात त्या योजना पूर्ण होतील सगळ्या. पण आता लोकसभेचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये जो माढा मतदारसंघ होता त्याच्यामध्ये आपले मान खटाव पण होते, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. त्याचा काय परिणाम होणार नाही? जे मान खटाव आणि फलटणमधनं निंबाळकर साहेबांनी लीडच होतं ना. लीड होतं निंबाळकर साहेबांचं. ओके. मानमधनं काहीतरी 23,000चं लीड होतं. पण आता जे रामराजे आणि हे पण चाललंय, मला वाटतं की ह्याचा काय परिणाम आहे का? मोहिते पाटील, पवार हे एकत्र येणं किंवा निंबाळकर? नाही, ते खालच्या भागात चालतील, पण मोहिते पाटलांचं इकडं वर काय एवढं रामराजांचं पण हे नाही. रामराजांचं पूर्वी होतं, आता एवढं नाही. तुमचं म्हणणं आहे की गोरेंच्या बाजूने वातावरण अनुकूल आहे, हा, म्हणजे व्यक्तिगत जे काम आहे ते पक्षापेक्षा पक्ष शिक्षक कामाचा माणूस आहे. त्यांनी कुठले फॅक्टर, जातीचे जरांगे फॅक्टर वगैरे काय नाही चालला. जात फॅक्टर मागच्या वेळेस इथं थोडा चालला होता. 2019च्या निवडणुकीला सगळे एकत्र झाले होते. ते म्हणजे आमचं ठरलंय अशी एक आघाडी त्यांनी काढलं होतं. म्हणजे हे 13-14 जण एकत्र होते, तरी आमदार 4,000 मताने आलं होतं. आता तर त्यातले 5-6 जण इकडं आहेत. म्हणजे आमदार म्हणजे एवढं नाही होणार. हां, लोकांना विचारूयात. इथं आपण आलेलो आहोत माणमध्ये. विचारूयात काय कमळ तुतारी कोणाचं वातावरण? कमळच येणार. कामच तेवढी केलीत कमळ. जयाभाऊने कामच तेवढी केलीत. विकासाच्या जोरावरती काय काय म्हणता येईल? काय काय कामं केली? मसवडमध्ये आता 24 कोटीचं मोठं सभागृह मंजूर झालं आहे. काम चालू आहे. बगीचा चालू आहे, मोठं झालं आहे काम. परत स्मशानभूमी असेल, रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, भाजी मंडई आहे. कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. तालुक्यात पाण्याचं मोठं काम केलेलं आहे जयाभाऊंनी. पाणी आता संभुगडमध्ये पोचलं आहे. आता 2 दिवसात हिंगणीमध्ये पोचेल पाणी.
म्हणजे जयाभाऊ कामाच्या जोरावरतीच येणार. कामाच्या जोरावरती जयभाऊ 50,000 प्लस लीडने येणार निवडून. 50,000 येणार. येणार बरं. आणि तुतारीला काही चान्स नाही सर? तो तरी कामच नाही हो त्यांचं, कामच नाही. 2-2.5 वर्ष सरकार होतं, काय काम नाही, शून्य. नुसतं भांडणी एकमेकाचं करणे, एकमेकाची जिरवणे, एवढंच काम आहे त्यांचं. पवारांनी पण लक्ष घालून काय उपयोग होणार नाही. पवार जरी स्वतः आले आणि त्यांचं घरदार जरी आलं पवारांचं, तर जयकुमार गोरेला कोणच हटवू शकत नाही. इथला मतदार राजा जयकुमार गोरेच म्हणतोय, फक्त जय हो, फक्त जयाभाऊ. जयाभाऊ फक्त. आपण अजून लोकांना विचारू काय एकंदरीत वातावरण, एकतर्फी लढत आहे का चुरशीची लढत आहे इथं माणमध्ये? मान खटावमध्ये एकतर्फीच निवडणूक होणार. हो. कशामुळं, म्हणजे काय कारण आहे? कारण म्हणजे मान खटावमध्ये बरेच वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, परत शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता, आणि तो बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे जयकुमार गोरे भाऊनी. हां, त्याच्यामुळं एकतर्फीच निवडणूक होणार. म्हणजे जयाभाऊ गोरेच निवडून येणार 100% जयभाऊ निवडून येणार. विकासाच्या जोरावरती. विकासाच्या जोरावर, आणि माणूस चांगला आहे ना, सर्वसामान्य लोकांमध्ये थांबणारा राहणारा माणूस आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न खंबीरतेपणे घेतात ते. प्रभाकर देशमुख असते तर फरक पडला असता का? टक्कर झाली असती का? तुम्हाला सांगू का, कोणी जरी असतं का नाही तर फरक पडण्यासारखा विषयच नाही. कारण जयाभावांचा संपर्क जो आहे की नाही, तेवढा संपर्क ह्यात मान आणि खाटामध्ये कोणीही ठेवू शकत नाही. त्यांचा संपर्क आहे, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणारा नेता म्हणजे जयकुमार गोरे भाऊ आहे. पहिला पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर होते नाही? काय झालं नेमकं, मग कशामुळे म्हणजे पक्ष बदलला किंवा? त्यावेळेला कसं झालं, पृथ्वीराज बाबांबरोबर होते, काँग्रेसबरोबर होते. त्याच्यानंतर ना काय वरच्या लेवलला भावना सहकार्य न केल्यामुळं आमदार साहेबांनी निर्णय घेतला. म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांनी आमदार साहेबांना कुठंतरी त्यांची गळचिपी करण्याचा प्रयत्न केला. तर निर्णय योग्य ठरला तुम्हाला वाटते भाजपकडे जाणं? हो, योग्यच ना. कारण तिथं जर समजा आपल्याला योग्य स्थान जर मिळत नसेल, किंवा कामाची कुठं पोचपावती जर होत नसेल, किंवा चांगल्या प्रकारे पक्षानं जर सपोर्ट नाही केलाच नसेल, तर मग योग्यच म्हणावं लागेल ना. आणि शेवटी आमदार साहेबांचा मुद्दा काय आहे की माझ्या मान खाटावसाठी मला बाकीचं काय महत्त्वाचं नाही, म्हणजे कुठला पक्ष किंवा काय विषय नाही. माझ्या मान खाटावला जे विकास कामाला जे ही करेल, सहकार्य करेल, मदत करेल, त्याच्या मागं मी जाणार, असा विषय. तुम्हाला असं वाटतं का जया गोरे यांनाच? 100%. प्रभाकर देशमुख असते तर काय फरक पडला असता? काय ती बाकीच मला एक तर सांगता येत नाही बरं का, पण भाऊ 100% निवडून येणार. हो, यांच्या जोरावरती, कामाच्या जोरावरती. दुसरे कुठले मुद्दे आहेत का तुमच्याकडे? मोठी काय नाही, सर्वसामान्यांची कामं, डीपी बसून देणं, शेतकऱ्यांची पाणी आणणं, सर्वसामान्याला सांभाळून घेणं, असा विषय. म्हणजे विकास कामाच्या जोरावरती येणार. ठीक आहे, चला बघूया आपण आता तरी. हां, मला अजून एक मुद्दा बोलायचा. दुसरा एक मुद्दा असा होता की 2014ला भाजपचं सरकार आलं. भाजपचं सरकार आल्यापासून म्हणजे तेव्हापासून आता माझ्या 3 मोटरी आहेत विहिरीवच्या, तर तेव्हापासून लाईट बिल भाजप सरकार आल्यापासून आम्ही भरलीच नव्हती, किंवा कुठल्याही प्रकारचं लाईट बिल आम्ही भरलं नव्हते. त्यावेळेला काय लाईट कनेक्शन ही आमची कट केली नव्हती. पण ज्यावेळेला मध्यंतरी 19 नंतर 2.5 वर्ष सत्ता आली ना, महाविकास आघाडीची सत्ता ज्यावेळेला आली, त्यावेळेला हे महाविकास आघाडीची सत्ता असणारी जी सरकार होतं ना, त्यांनी शेतकऱ्याच्या बांधा येऊन म्हणजे पकड घेऊन येऊन त्यांनी लाईट कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पण जयाभाऊंनी आमच्या मान आणि खाटावमधली कनेक्शन कुठलीही कट करून दिली नाहीत. आणि आता तर लाईट बिल पूर्णपणे माफ केली. म्हणजे 2014पासून ते 2024पर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये किमान माझ्या 3 मोटरीचं बिल सर्वसाधारणपणे त्यांच्या व्याजासहित जर म्हणलं तर 8-9 लाख रुपये माझं वाचलेले आहेत. 8-9 लाख रुपये मला ह्या भाजप सरकारच्या माध्यमातून झालेला आहे लाईट बिलाचा. म्हणजे लाईट बिल माझं वाचलेलं आहे. त्याच्यामुळे हा पण मुद्दा महत्त्वाचा ठरतो शेतकरी दृष्टी. आता हे झालं माझ्या एका शेतकऱ्याचं. किती असे मान खाटावमध्ये महाराष्ट्रात किती शेतकरी असतील, तर ही लाईट बिल जे आहे ना ते आम्हाला माफ झालं, ते भाजप सरकारमुळे माफ झालं. माझ्या एकट्याचा 8-9 लाख रुपये फायदा झालेला आहे. असा विषय आहे. विचारतो अजून, पण बघू तुमच्यासारखे अजून लाभार्थी किती आहेत, काय आहेत. ठीक आहे, बघा हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत स्थानिक लेवलला. आमदाराचं काम आहे, लाईट बिल माफ केलेलं आहे, असे पण मुद्दे आहेत. आपण अजून काही लोकांना विचारूयात. नमस्ते, कुठलं तुम्ही? कुठलं? उमरज.
म्हणजे कराडकडचं इथं काय मग इथं देवाला आलोय यावाला आलंय बरं. काय वातावरण आहे? काय बरं आहे तिकडे नाही नाही काय एकंदरीत महाराष्ट्रात काय वाटतंय यावेळी? काय बरं आहे काय कुठलं सरकार बरं आहे? महायुती महाविकास आघाडी हो विकास कुठलं सरकार येतंय? हे पवारांचं ठाकरेंचं येते का शिंदेचं आणि फडणवीसांचं येते? पवाराचं येते पवार पवारांचं येते म्हणजे तुतारी कशा बाई? कशा पाय आपल्या माहिती दिसतंय आपल्या आमच्याकडे असं आहे. शेतकरी आहे का तुम्ही? हो शेतकरी बरं. शेतीसाठी काय केलं नाही का भाजपने महायुतीने? नाही काय तसं काय नाही पण आपलं येतंय ठीक आहे बाहेरचे आहेत इकडे कामानिमित्त आलेले आहेत. हां बर बर बर. तिथं स्थानिक आहे का? नाही बरं. चला आपण जरा पलीकडे जाऊ. पलीकडे जरा गर्दी दिसते लोकांची. शेखर गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे. इथं काही जणांचं असं म्हणणं होतं की प्रभाकर देशमुख जे होते त्यांनी तयारी केली होती परंतु त्यांना उमेदवारी काय मिळाली नाही. पण अनेक लोकांचं म्हणणं आहे की शेखर गोरे यांना पर्याय नाही आहे. शेखर गोरे प्रभाकर घारगे कोणाची हवा आहे इथं? हवा तशी दोघांची पण आहे पण गोरे जोरात आहे. गोरे जोरात आहे. बरं. कुठले म्हणजे स्थानिक आमदार असल्यामुळे जी कामं केलीत त्याच्यामुळं स्थानिक आमदार स्थानिक आमदार गोरेंना हरवणं अवघड आहे. तसं सांगतात नाही चुरस दोघाच आहे. तुरंत जोगात आहे. बरं. प्रभाकर देशमुख असते तर काय फरक पडला असता का? उमेदवार प्रभाकर देशमुख असते तर काय फरक पडला असता? तसं काय सांगता येत नाही. कामं झालीत का इथं? स्थानिक आहे ना प्रभाकर देशमुख स्थानिक आली तेच म्हटलं. हां पण गोरेंनी कामं चांगली केली. बरे आहेत. बरे आपण अजून जरा जाऊ. इथं प्रचाराच्या गाड्या पण आहेत. नमस्ते. काय तुमच्या गावात कोणाची हवा आहे मतदारसंघात? गोरे का घारगे? गोरे कशामुळं? गोरे कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. काय काय कामं केली? सगळे पाण्या योजना सगळ्या पूर्ण केल्या. सगळ्या पूर्ण केल्या. आणि घारगे गारगे खटाव तालुक्यात पण त्यांचं काही काम नाही. म्हणजे ते प्रभाकर देशमुख असते काय फरक पडला असता असं वाटतं? थोडा फरक पडला असता पण इतका काय नाही पण गोरेच. म्हणजे स्थानिक जी कामं आहेत तीच महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक कामच त्यानं चांगलं केलं आहे आमदारांनी. आता आम्हाला काही लोक भेटत होती की लाईट बिल माफ केलं म्हणजे आम्ही भरलंच नाही. मधल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमचे कनेक्शन तोडले वगैरे. तुम्हाला असं काय झालं का वैयक्तिक लाभ? आता वैयक्तिक मला स्वतःला 56,000 रुपये बिल आलं होतं. हां कशाचं? लाईट बिल. थकचं पण तर ते लाईट बिल काय झालं आता ह्या मला 0 बिल आला. आता देवेंद्र फडणवीसचा फोटो आणि त्या महाराष्ट्र शासनाचं त्या लाईट बिल मला 0 म्हणून आलं. म्हणजे मला एवढा आनंद झाला आहे की मला अक्षरशः म्हणजे आनंदाश्रू व्हायला लागलेत शासनाबद्दल. म्हणजे काय राजकारणाचा विषय नाही पण शेतकऱ्याला 54,000 म्हणजे काय कमी आहेत का सांगा की? 56,000 बिल त्या 8-9 लाख माफ झालं. त्यांचं तर माझं स्वतः 56,000 बिल माफ झालं. म्हणजे मला खरंच आनंद झाला. म्हणजे शासन म्हणजे लाडक्या बहिणीचं ती काहीच केलं त्यांचं नाही पण शेतकऱ्या दृष्टीनं चांगलं केलं. चांगलं केलं कारण शेतकऱ्याच्या दृष्टीने हे सरकार एवढं करत नाही अशी पण टीका होतीये. हमी भाव देत नाही. सोयाबीन कापूस आपल्या भागात पण शेतकरी नाराज आहेत ना. शेतकरी GST तुम्ही घेताय खतावरती 1,18% त्यातच तुम्ही 6,000 देताय किंवा लाडकी बहीण तुम्ही म्हणताय पण महागाई झालेली आहे. तेलाचा डबा वगैरे. पण कसं आहे जी आता योजना आहे त्या ती शेतकऱ्याला पूरक योजना आहे त्या असं आमचं मत आहे. होय शेतकऱ्याला चांगलं आहे. लाईट बिल म्हणजे जवळजवळ निम्म उत्पन्न त्याचं लाईट बिलात जात होतं. शेतकऱ्याचं निम्म उत्पन्न लाईट बिलातच जात होतं. ते निम्म उत्पन्न जागेवर राहिलं ना. हा फार महत्त्वाचा मुद्दा. हां चांगला निर्णय घेतला शासनाने. तरुणांच्या दृष्टीने काय? तरुणांच्या दृष्टीने कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये? तरुणाच्या दृष्टीत काय म्हणजे काय? शिक्षण व्यवस्थित पाहिजे. रोजगार पाहिजे. नोकऱ्या पाहिजेत. आहेत का? नोकऱ्या काय आता आता थोडक्यात सरकारच्या नोकऱ्या नाहीतच की. मग ह्याच्या विरोधात तरुणांचा उद्रेक बघायला मिळेल का? हां या निवडणुकीमध्ये तरुणांचा उद्रेक बघायला मिळेल का या मुद्द्यावरती? शिक्षण रोजगार ह्याच्यावरती तरुणामध्ये जर नाराजी असेल तर ती मतदानामध्ये त्याचं प्रतिबिंब पडेल का? युवा वर्ग काय विचार करतोय? काय काय तुझ्या मनात काय कुठलं सरकार आहे चांगलं? माझ्या मनात तसं आता भाजपच चांगलं आहे. भाजपचं आहे तरी पण. हो कोण मुख्यमंत्री होतील? फडणवीस का शिंदे? ह्यावेळी शिंदेच होतील. शिंदे होतील. तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं उदाहरण एक लाईट बिलचं दिलं पण ते ठीक आहे किंवा
मोठा दिलासा आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे मुद्दे आहेत, बेरोजगारी, महागाई. त्याच्यावरती पण आता काम करणार आहे जयभाऊ. आता MIDCचा मुद्दा आहे, आता पाण्याची शेवटची लढाई म्हणलीत आमदार, आणि ह्याच्यानंतर आता MIDC होणार आहे, तर त्याच्यामुळे बेरोजगारीचा मोठा मुद्दा आहे, ती मार्गी लागणार आहे. MIDC आली की उद्योग होतील. उद्योग होतील. आणि पण कसं आहे, पाण्याची शेवटची लढाई म्हणजे काय? एवढे दिवस झालं मानखटाव दुष्काळी भाग होता. ह्या मानखटाव भागात पाणी नव्हतं, दुष्काळ पडत होता, माणसांना बाहेर गावी जायला लागत होतं. पण आता ती जयभाऊंनी नदीवरती ठिकठिकाणी बंधारा बांधून पाणी आणून पाण्याची तरतूद करून बऱ्यापैकी पाणीदार भाग केलेला आहे. आणि आता सगळीकडे ऊस बीस पिकायला लागलेला आहे आणि बऱ्यापैकी पाणीदार भाग झालेला आहे. बदल झालेला आहे, म्हणजे पाण्यामुळे पण बदल झालेला आहे. म्हणजे मानखटावरचा जो दुष्काळी शिक्का आहे तो आता पुसला जाणार आहे. पुसला जाणार आहे. आता त्याचं श्रेय जयभाऊला आहे. त्यांनी आता पाण्याचा मुद्दा सोडून आता बेरोजगारीकडे ध्यान दिलेलं आहे, वळतं. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा पाण्याचा. मानखटाव हा सगळा तालुका जो दुष्काळी आहे आणि तिथं आता शेवटची लढाई सुरू आहे. बघा, आपण विचारतोय, अजून काही लोकांना विचारूयात. नमस्ते. काय इकडं भरपूर जयाभाऊची हवा दिसते, चांगलं काम केलंय. शेतकरी माणूस आहे जयभाऊ, आणि इकडं त्यांचीच हवा आहे आणि तीच यायला पाहिजे तर प्रगती होणार. अजून इथून पुढे झाली पण अजून होणार. कसं त्यांनी पाणी दोन्ही तालुक्यात फिरवलं, मानमध्ये फिरवलं, खटावमध्ये फिरवलं आणि कामं चालू आहे ती. आणि कुठल्या बी शेतकऱ्याला कुठल्या बी कामाला ती उभा राहतं, त्यामुळं तीच यायला लागेल, त्याशिवाय प्रगती होणार नाही. मानखटावचा दुष्काळी शिक्का पुसला जातोय आता. बऱ्यापैकी पुसत आणलाय, बऱ्यापैकी पुसत आणलाय. आता आलं संपत आलं. सगळं क्रेडिट फक्त जयाभाऊला आहे का? आहे ती हो का, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ही जयभाऊची येणार आहे, जयभाऊची येणार. अजून काय म्हणता येईल? कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत? लाईट बिल पण मला वाटतं बऱ्यापैकी माफ केलं. बंदच झालंय लाईट बिल बंदच केलंय. श्रेय कुणाला देणार? अजित पवारला का फडणवीसला? लाईट बिल सांगा की जरा, कारण कोण म्हणते माझं 56,000 माफ झालं, कोण म्हणते 8-9 लाख माफ झालं. असे तुम्हाला सगळ्यांना अनुभव? माफ बी झाले, लाईट बिल माफ झालं. हा, तुमचं बंद झालं का? हो, बंद झालं. किती वर्ष झालं? आमचं 5-6 वर्षाचं होतं, बंद झालं सगळं लाईट. हो, हा फार मोठा दिलास आहे. हो दिला साहेब, पाण्याचाही प्रश्न मिटला, लाईटीचाही मिटला. बरं, सगळं काय असू द्या, ठीक आहे. स्वातंत्र्य मिळून सर किती वर्ष झाली? 75 पेक्षा जास्त झाली. पाणी कधी आलंय? कोणाच्या काळात आलं? कोणाच्या काळात आलं? कोणत्या सरकार होतं त्यावेळेला आलं पाणी? मग ते आता तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही जास्त माहिती करताय ना. हां, सांगा, तुम्ही सांगा. ज्या वेळेला भाजप सरकार होतं त्यावेळेलाच आलं, त्यामुळं मत ही भाजपलाच जाणार हो. हा, पण मग काय ह्याने काय कामच केली नाहीत काय मग बाकीच्या सरकारने? बाकीच्यांनी कामं केली की. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आमच्या पंतप्रधानाला खांद्यावर हात टाकून धरून घेऊन जात होती इंग्रज. आज इज्जत कुठं आहे आपल्या पासपोर्टची ती बघा. 3 वर्ष फिरून फिरून भाजप जरी येत असलं तर कुठं काहीतरी पाणी मुरतच असेल की. एवढा विकास केलाय, मग लाडक्या बहिणींसाठी ह्याच्यासाठी मग कशाला करावं लागतं एवढं सगळं न नाही, मागता? होत जातं ना. लाडक्या बहिणीसाठी ही जी काही स्कीमा काढते ती ज्यांना समजत नाही त्यासाठी काढलेली असते त्या. ती महागाई, बेरोजगारी मुद्दे नाहीत का? महागाई, रोजगारी, लोकसंख्येचा विचार करा की तुम्ही. महागाई कशी वाढली? लोकसंख्या कोणीकडे वाढली? लोकसंख्येचा पण विचार करा ना, मग महागाई वाढणार नाही तर काय होईल? तुमचं काय म्हणणं आहे? सगळं काँग्रेसचाच दोष आहे, सगळं भाजप? सगळा काँग्रेसचा दोष आहे असं नाही. यांना का दिसलं नाही हे आमचा विचार आहे. 40 वर्ष एक हाती सत्ता असताना सुद्धा झालं नाही. मग ते झालं, मग आता मत तिकडेच जाणार ना आमचं. म्हणजे मोदी सवाल व्यक्तीचा नाही, पार्टीचा आहे. भाजप. आम्ही भाजप. स्थानिक लेवलला तुम्ही काय बघणार? उमेदवार बघणार, पार्टी बघणार, जयाभाऊ गोरे बघणार? पार्टीच बघणार. पार्टीच बघणार, हो, म्हणजे भाजप बघणार. हा सवालच नाही. इथं लोक म्हणतात जयाभाऊ गोरे हाच पक्ष आहे. मग दानाजी माने माझं नाव. नाही, इथं हे म्हणतात ते पटते का? पक्ष का उमेदवार? आम्हाला पक्षही बघायचं नाही आणि उमेदवारी बघायचं नाही. आम्हाला हे प्रथम हिंदुत्व महत्त्वाचं आहे. आम्ही हिंदुत्वावर काम करणार आहे, आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहणार आहे. हिंदुत्वाचा मुद्दा कसं काय विधानसभेमध्ये? हिंदुत्वाचा विधानसभेवर नाही. हिंदुत्वासाठी जो पक्ष काम करतोय, जो पक्ष हिंदुत्वाच्या पाठीशी खंबीर उभा राहतोय, त्याच्या पाठीशी आमचं उभं राहायचं काम आहे. हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे जे पहिल्यापासून आपलं देवदेश धर्म
देश धर्म जे शिवाजी महाराजांच्या अगोदर पासून जे आपण आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ती आपण वाचवायचा प्रयत्न करतोय. ती आज बुडीत चालली. ज्या काँग्रेसनं वटपोट कायदा त्या जमिनीच्या आपल्या जात आहेत, ही जी जमिनी आपण माघारी आणणार आहे ते जे आणणार आहे त्यांच्या पाठीमागे आमचं उभं राहायचं काम आहे. आमची संस्कृती जी काँग्रेसनं संपवण्याचं काम केलेलं आहे, जे आतापर्यंत काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी आमची संस्कृती देश धर्म संपवायचं काम केलं. आता परवा दिवशी उद्धव साहेबांच्या सभेत एक जण बोलला की प्रत्येक गडावर मशिदी बांधल्या पाहिजेत मशिदी पाहिजेत वगैरे वगैरे. काय स्वामी समर्थांची टिंगलटवाळी केली जाते, आमच्या देवधर्माचा अपमान केला जातोय. मग अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं का आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. वक्फ बोर्डाचा मुद्दा जो आहे तो तुला वाटतं महत्वाचा आहे यामध्ये सुद्धा? हा महत्वाचा आहे ना, 100% महत्वाचा आहे. पण आता अजित पवार म्हणतात कटेंगे पटेंगे चालणार नाही, ते उत्तर प्रदेश चालवा. पंकजा मुंडे पण म्हणतायत, अशोक चव्हाण पण म्हणतायत. ज्यांना चालणार नाही त्यांचा आणि आमचं काही संबंध. आम्हाला जे चालतंय त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% उभं राहणार आहे. तुम्हाला पटतंय का हिंदुत्व मुद्दा महत्वाचा आहे निवडणुकीमध्ये? हिंदुत्व मुद्दा आम्हाला पटत नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली हे लोक सगळे राजकारण चालू आहे, पण ॲक्च्युली हिंदुत्वाचा मुद्दा ते पकडून चालत नाहीत. सगळं चुकीचं करतात ते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बिलकुल ते काय बोलत नाहीत आणि हिंदुत्वाचं पुढं करून त्याच्या पाठीमागे ह्यांचा दुसरा भाव चालू असतो. हां, तुमच्या दृष्टीने कुठले मुद्दे महत्वाचे पाहिजेत निवडणुकीमध्ये? सर्वसामान्य जनतेचे कुठले प्रश्न महत्वाचे आहेत निवडणुकीमध्ये? सर्वसामान्य लोकांना, गरीब लोक, मध्यमवर्गीय, काय विद्यार्थी आहेत, काय नोकर वर्गासाठी, सगळ्यासाठी तुम्ही नुसतं दाखवणं आणि त्यांच्यासाठी काहीच करत नाही तुम्ही निवडून आल्यानंतर, हे काय चुकीचं आहे? हे बरोबर, हे पटत नाही का तुझं? नाही हे चुकीचंच आहे, साफ चुकीचं आहे. ह्यांनी तसं बघितलं पाहिजे, ह्यांनी विचारलं पाहिजे. युवांना माहित आहे ना, आता जुनी लोक आहेत ज्यांच्या रक्तातच काँग्रेस आहे, त्यांना कसं समजणार हिंदुत्व? पण रोजगार महत्वाचा नाही का तरुणांना? रोजगार महत्वाचाच आहे ना, पण त्यासाठी शिकलं हिंदुत्व पाहिजे. महत्वाचं आहे, मंदिर महत्वाचं आहे का नोकरी महत्वाची त्याच्यासाठी आहे? शिकलं पाहिजे ना. नोकऱ्या नाहीत, बरोबर आहे, नोकऱ्या नाहीत, शिकलं पाहिजे, व्यवसाय उद्योग उभे केले पाहिजेत. नाहीत मग कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन मागे फिरून 4 दिवस धागडधिंगा घालून काय उपयोग आहे त्या पक्षासाठी? असं पण चुकीचं आहे ना. नाही, कसं आहे, विकास केला बरोबर आहे. हां. जयाभाऊ गोरेने समजा विकास केला, लोक मतं देतील. आता लोक म्हणतात पाणी आणलं हां. किंवा वीज बिल माफ केलं, हे बरोबर आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमचं एकच म्हणणं आहे की जो हिंदू हित की बात करेगा वो गद्दी पे राज करेगा. बाकी आम्हाला काहीच पडलेलं नाही आम्हाला. तुमच्या दृष्टीने काय आहे निवडणुकीमध्ये काय महत्वाचं आहे? हिंदुत्व महत्वाचं आहे, रोजगार महत्वाचा आहे, महागाई महत्वाची आहे? रोजगार महत्वाचा आहे. महत्वाचा म्हणजे रोजगार आहे. आज तरुणांना काम मिळलं पाहिजे. आज रोजगार जर मिळाला तरच प्रगती होऊ शकते. तुमच्या भागात आहेत का रोजगार, का पुण्या मुंबईला जावं लागतंय? नाही, आमच्या भागामध्ये पण कमी कमी आहे. आहे आमच्या पण भागात. आता हे म्हणतात की MIDC होईल, वाटतंय तुम्हाला? होईल तो भाग वेगळा आहे, पण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. हे म्हणतात की भरपूर काम केलंय भाजपने, जयाभाऊ गोरेंनी पाणी आणलंय, लाईट बिल माफ केलंय. ते म्हणतात ठीक आहे, त्यांनी असं कुठलं काम केलंय असं दाखवून देत. आणि आज तुम्ही जे उद्योगपतीसाठी 11 लाख हजार कोटी तुम्ही खर्च केले, काय त्या उद्योगपत्या आज रोज जो कामाला जातो त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं का, हे तुम्ही ठरवा. मग उद्योगपती कोणाचे आहेत उद्योगपती? तुम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ केले नाहीत, गोरगरिबांचं बघितलं नाही, नोकर वर्गासाठी काय करत नाही, हे तुम्ही. पण राहुल गांधी वगैरे म्हणतायत की हे उद्योगपती सरकार आहे अदानी अंबानीचं, ते तुम्हाला खरं वाटतंय? हे फक्त तेवढ्यासाठी? मला त्यांच्याबद्दल पण काय म्हणायचं नाही, पण ॲक्च्युली काय माहीत आहे, आता त्यांच्यात काय तर बदल झाला असेल. आता हे इथं येऊन आता जे BJPचं जे राजकारण चालू आहे याच्यामध्ये ते लोक भरपूर काय तर त्यांना करायचं आहे, पण करून देत नाहीत ते लोक. हां, कुठलं सरकार बरं वाटतं तुम्हाला मग, महाविकास आघाडी का महायुती? मला इकडे आता सध्या हे बघा, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि हे शरद पवार हे बरोबर मार्गाने चालू आहेत. आता त्यांच्या हातून पूर्वी काय झालं असेल समजा, पण उद्धव ठाकरे साहेबांच्या हातून असं नाही. परत एकदा उभा राहतील जनता ठाकरे आणि पवारांच्या मागं? राहणार साहेब. हो, बरं. मला वाटतंय का, पटतंय का उद्धव ठाकरे आणि पवारांना परत कौल देतील? नाही. मग कोण, शिंदे आणि फडणवीस? कामं केली ती आता आमच्यात तर कामं बरे चांगली आहेत आम्हाला. आम्ही आता शेतकरी आहे.
आम्हाला पाण्याची प्रश्न, आम्ही बाहेर मेंढरं घेऊन जातोय जगायला, पाणी नाही आम्हाला एकतर, आम्ही बाहेर जगतो या. पण पाण्यासाठी आम्ही ह्या माणसालाही केलं आहे, पाणी आणतो म्हणून त्याने एक शब्द टाकला होता आपल्याला. मग आम्हाला दुसरं काय त्याचं बघायचं बाकीचं काय नाही, बाकीच काय तो नाही. आमचं आम्हाला काम करेल. आम्हाला तेवढं आमच्या तलाव्यात सुटलं, विषय संपला आम्हाला बाकी काय काय बाकी बघत नाही विषय पाण्याचा. शेतकऱ्याचा आहे, शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं हित जो करल तो येईल. काय वाटतं एकंदरीत वातावरण कुणाचं आहे? जयकुमार गोरे आमदार. जयकुमार गोरे. अहो आमदारशिवाय नावच कोण घेणार आणि आमदारांनी कामं केली ती. आमदारांना कसं आहे, नाव लौकिक आहे. आमदारांना आतापर्यंत पाणी आणलंय, कोणी आणलं नव्हतं पाणी आता या मान तालुक्यात. जे न होणारी गोष्ट ते आमदारांनी करून दाखवली. आणि जे खेड्यापाड्या तिकडे तिकडे सगळे मावली खुश आहे आमदारा आणि कामाचा माणूस आहे. त्यामुळे आमदार निवडून येणार 100%. वरती काय होईल? वरचं काय माहिती. आमदार 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 आम्ही फक्त जयकुमार गोरेचे. जयकुमार गोरे स्थानिक. ओके ठीक आहे, आपण अजून विचारूयात. काय एकंदरीत जयकुमार गोरेंवरती जनता खुश आहे असं दिसतंय, पण तुम्हाला काय वाटतंय? गारगे काय उपयोग आहे का? काही वाटून उपयोग नाही. जनतेच्या वाटण्याला काही अर्थ नाही आहे. स्पष्ट बोलते माहिती आहे का? ते सगळं जे आहे ना ते वरती सगळं सेटिंग झालेलं आहे. आम्ही नुसतं गोट काळ करण्याच्या लायकीत राहिलेलं आहे. काहीच किंमत राहिलेली नाही. सामान्य माणसाच्या याला काय किंमत राहिलेली नाही. ते जावं सगळं सेटिंग होऊन बसलेलं आहे माहिती आहे का? काय होईल असं वाटतं यावेळेस? पण जनता धडा शिकवल का नाही या सगळ्या राजकारणाचा विस्का केलेला? माझ्या मनात आहे तेच समजावतं. कुठे बदल होत नाहीत, काय नाहीत. नुसतं आपलं आम्ही यायचं, शायर करायचे. त्याला दिल तो कुठं उडी मारायला माहित नाही. निराश आहे म्हणजे एकंदरीत. माहिती आहे. पण मतदान करणार ना? हा? मतदान करणार. त्याच्यात काय नाही. आम्ही आमचे काम भलं, आम्ही भलं. काय का सगळेजण शेवटी एकच होतात माहिती आहे का? ही मात्र आहे. हां आपण कुणालाही दिलं तरी सेटिंग आहे सगळं. हां सगळं सेटिंग आहे. सगळंच सेटिंग आहे. कुठं काय आहे मला सांगायचं. कुठल्या गोष्टीनं आपण पॉझिटिव्हली राहतो, कोणाच्यात बदल काढला आहे, काय आहे, जे आहे तेच आहे. ते करायचे म्हणून करतात माहिती आहे का? थोडंफार म्हणजे 100%तलं 20-30% करायचं म्हणजे दिसतं बाबा आम्ही केलं. 70% गायब असतं, ते पुढच्या 5 वर्षानंतर करतात. असं आहे. काही फक्त जनतेला फक्त तरी मला सांगा कुठेतरी पॉझिटिव्हली दिसते का बाबा ठीक आहे आपण चाललोय तरुण पिढीबद्दल, वयस्कर माणसाबद्दल, शेतकऱ्याबद्दल हाय कुठं पॉझिटिव्ह दिसतंय तुम्हाला? मग काय करेल जनता? सगळीकडे निगेटिव्ह दिसतंय. कुणाकडे बघून आशेनं जगावंच वाटतं मला सांगा देशाबद्दल. हां आज तरुण पिढीची कुठं नोकऱ्या नाही, त्याचं कुठं नोकऱ्या आहे, त्या कुठले प्रोजेक्ट महाराष्ट्रात आले ते 10 वर्षात मला सांगा एकही प्रोजेक्ट मोठा आलेला नाही. हे तुम्हाला पटतंय काय? आम्ही सुद्धा नोकरीच करतोय. आम्ही आता मान तालुक्यातनं पाक मुंबईला जावं लागते. आमच्या सातारा जिल्ह्यात तर कुठं कंपनी आहे? साताऱ्यातले कमीत कमी 80% तरुण पिढी पुणे मुंबईला जातात. स्थानिक लेवलला उद्योग नाही आहेत आणि जे उद्योग आहेत ते गुजरातला पळवले जातात. ह्या टिकेत तथ्य वाटते का? हे जे म्हणतात की सगळं गुजरातला चाललंय. मग ठीक आहे तुमचं निराश आहे. आपण थँक्यू. धन्यवाद. आपण अजून काही जणांना विचारूयात. महिला आलेल्या आहेत. नमस्ते ताई. काय एकंदरीत महिलांच्या मताला यावेळेस फार महत्त्व आहे या निवडणुकीमध्ये. काय ठरवलंय महिलांनी? काय नाही बघा, सगळं महागाई वाढवली आहे. काय करणार महिला आता? घर कसं चालवणार? पुढं महागाई करून ठेवली आहे. 1500 दिली आणि इकडं काढून घेतले पैसे. काढून घेतले. सिलेंडरचा भाव वाढले, तेलाचा भाव वाढवलाय. मग आणि हे आमचं मेन मोबाईलचं चार्जिंग तुम्ही वाढवले. काय आता करणार? लाडक्या बहिणी नाही आम्हाला काय? काय ते मान्य नाही. आम्हाला आले पण नाही तर आम्हाला नको पण आहेत ते. मग काय करणार सांगा? एवढं पैसे वाढवले त्यांनी. मोबाईलमध्ये काय पैशाचा रिचार्ज मारायचा म्हटलं तर आमच्या म्हणजे मोबाईल महिना बंद पडतोय. हे त्यांचं महागाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं आहे. हो, गरिबांनी कसं जगायचं महत्त्वाचं आहे. कुठलं सरकार करेल असं वाटतंय? महाविकास आघाडी, महायुती, महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे पवार पवार. हो, ठाकरे पवार परत पाहिजे. आम्हाला कोरोनात जगवले ठाकरेंनी. लोक लक्षात ठेवतील का हे? हो, मुंबईची जर सगळे लोक ठरवणारच. बघा फार महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणी 1500 रुपये देऊन सुद्धा भयंकर महागाई झालेली आहे. नमस्कार. पैसे आले का लाडक्या बहिणीचे वगैरे? काय आले? सगळे आले का? नाही 150, 200, 400, 700, 450 रुपये आलं. नाही 4500 असतील म्हणजे 1500चे 3 हप्ते असतील. हां मग खुश आहे काय? थोडीफार मदत झाली?
थोडी झाली ना स्कीम सुरू राहावी असं वाटतंय पुढं कंटिन्यू का फक्त निवडणुकीपुरती असं वाटतंय? आता काय तुमच्या मनाचं काम आहे ते, आमच्या मनाचं काम नाही. पण ही मतांवरती डोळा ठेवून आणले असा जो आरोप होतोय त्यात तुम्हाला किती तथ्य वाटते? म्हणजे मतं द्यावीत आम्हाला. हो हो द्यावी. देणार का? हो देणार ना. ज्याने पैसे दिले त्यालाच मत देणार. हो 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 पैसे देणार त्यांनाच मत देणार. तुम्ही सांग. कमळाला मत देऊ. कमळाला हां कशाला द्यायचं? इथं कुठलं आहे तिथं तेच देणार. कुमार गोरे स्थानिक लेवलला काय चांगला आमदार आहे, चांगलं काम केलं. हां चांगलं काम केलं त्यांनी. वरती लाडका भाऊ कोण आहे, शिंदे का फडणवीस का अजित पवार? मुख्यमंत्री शिंदेबद्दल काय म्हणणं आहे? कोण वाटतं मुख्यमंत्री, ठाकरे का शिंदे? मला पण वरती माहिती सांगा नाही. ना. ठाकरे असते. खाली जयकुमार गोरेंचं काम चांगलं आहे. तुम्हाला वाटतंय खाली इकडं आमदारांनी काम केलं? केलंय ना काम. पण बायका म्हणतात महागाई वाढली, तेलाचा डबा वाढला. मग महागाई वाढलेलीच आहे की. महागाईला काय त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. इकडचे पैसे इकडं घालवायचे काय त्याच्यात बहिणीला लाडक्या बहिणीला मिळून त्याचा काय उपयोग आहे का? हा पैसे मिळणार आहेत अजून सुद्धा बँकेत. मग म्हणले 200 रुपये दिल्यानंतर देतो म्हणले सगळे. त्यांना कशाला या म्हणतात की देत आहेत पैसे लाडक्या बहिणींना, पण महागाई गॅस कमी करत नाही, हे कमी करत नाही, तेल कमी करत नाही. मग कसं जगायचं? कसं जगायचं? पैसे तर मिळवले पाहिजे, मिळवल्याशिवाय कसं जगायचं आपण? इकडे द्यायचे आणि इकडे घालवायचे दुसरं काय? आम्हाला पोटाला काहीतरी घातलं पाहिजे की ती आलं पाहिजे ना. मग तुमचं म्हणणं की हे करा बेसिक काम, हे असे पैसे देण्यापेक्षा. ठीक आहे, चला आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये अजून काही हो चला आपण अजून काही लोकांना विचारूयात. फार संमिश्र मतं ऐकायला मिळत आहेत. नमस्ते. नमस्कार. काय वाटतं एकंदरीत वातावरण? वातावरण चालू आहे की काय गोरे आणि घारगे कोणाचं वातावरण आहे? घारगे तुतारी. बरं कशा पाहिजे म्हणजे कशामुळे? घारगे साहेबांचा बऱ्यापैकी संबंध आहे. परत विधान परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. सर्वसामान्य माणूस नेता भेटणार आहे. पण इकडे लोक म्हणतात की गोरेने काम केलंय, पाणी आणलंय. पाणी कधी आणले, कुठं आणले? पावसाचंच पाणी येते. ते म्हणतात मसवडला नाही, मसवडला पाणी झालं नाही. गेल्या वर्षी का आणलं नाही मग पाणी? ह्या वर्षी पावसाचं पाणी आहे सगळं. तेव्हा तर मान खाटवता शिक्का पार दुष्काळी मिटणार आहे म्हणून. नाही काय सांगाय की यात मसवड परिसरात किती एकर ऊस आहे मला दाखवा. चला मी पण शेतकरीच आहे. कांदा कुणाकडं नाही, कांद्याला 60 रुपये भाव आहे. जस कांदा शेतकऱ्यांकडे होतं. नगदी पीक कांद्याच गेलो आमचं 2.5 महिन्याचा जे हळवा कांदा असतो ना तो एक ट्रक भेटत नाही आता तुम्हाला इथे. नाहीतर 500 गाड्या मसवड परिसरात कांदा निर्माण होत होता. याच्याबद्दल राग आहे म्हणजे. हो. आणि लाईट बिल माफ केलं म्हणतात लाखो. आता लाईट बिल 6 महिन्यापूर्वी डीपी सोडून वसूल केली की गेल्या वर्षी शेतकऱ्यांची. सर्वसामान्य शेतकऱ्या काय माफ काय सगळं माफ होते. परत काय ते वसूल करणारच की. कुठलंही सरकार आलं तर वीज बिल माफ होऊ शकत नाही. ते भरायला लागणार. अजून कुणाचं पण सरकार येऊ द्या, वर्षांनी ते डीपी सोडवणार आणि वसुली करून घेणार. तर निवडणुकीपुरतं तुमचं म्हणणं हे पाणी आणणं, लाईट बिल माफ करणं, लाडकी बहीण योजना अजिबात चालणार नाही. आणि असली सोंग नको तीच. फुकट नाही काय माणसाला पाहिजे. कोणी मागत पण नाही. हो फुकट माग. शेतकरी 30 रुपये कांद्याला दर द्या तुम्ही. शेतकरी कशाला फुकट मागतोय तुम्हाला? GST 27% GST 28%. ते आणा की तुम्ही 10%वर आणा, 12%वर आणा. हे बरोबर आहे ना. आपला कोणावर राग नाही महायुती, पण एक परिस्थिती शेतकरी म्हणून सर्वसामान्य म्हणून शेतकरी सांगतोय मी तुम्हाला. फार फार पटतंय का हे? निवडणुकीच्या तोंडावरती फक्त लाडकी बहीण, पाणी, लाईट बिल माफ, सत्तेमध्ये आले की परत वसूल करणार आपल्याकडे. बरं का असं आहे की ह्या माणसापासून का नाही काय बी पुढे भुगते ती. पण पाणी आणायची धमक जयकुमार गोरे शेवट कुणाकडं नाही. पुढे भुगते ती मोकळी. पाणी आणणं म्हणजे सोपं नाही. मी आता बालवडीत पाणी सोडले, काल मार्डीत सोडले. मोकळ्या पुढे फुकाय नाही. 4 वर्षाचं टेंडर आहे. 9 महिन्यात एवढं काम केले. त्या मसवडला कधी मसवड म्हणत नव्हतं. लाईटिंग चकाचका करायला लावलं. टॅनची सुधारणा केली.
झालाय, विकास केलाय विकास केलाय जयकुमार गोरे. जयकुमार गोरे शेवट कोण हे देवानं माणूस दिलाय तालुक्यासाठी हे काय बी पुढे फुकते ती हे मसवड हागणदारीत बाजार भरत होता गार्डन केलं इथं मसवडला अकलूजला बघायला जात होती माणसं हे काय बी म्हणते देव माझं काय कोण सर्व्हिसला लावलं नाही कोण काय केलं नाही मी वैयक्तिक सामान्य माणसाची कामं करतो माझं शिक्षण नाही काय सुद्धा कोणाचा दाखला निघत नसला कोणाचं काय असेल ती प्रांतापासून मी कामं करतो मी काय कुणाला फोन सुद्धा करत नाही. तुमचं म्हणणं आहे की जयकुमार गोरेंनी काम केलंय. अहो कामाचाच माणूस आहे कामाचं. देवान माणूस मिळत ना असा पाठीवला या माती आहे ना काळ्या आहे धडाडीचा कार्यक्रम जयकुमार गोरेंपासून शेवटचं ठीक आहे. जयकुमार गोरे यांची क्रेज दिसते. काही थोड्या लोकांचं म्हणणं मात्र असं आहे की प्रभाकर घारगे हे सुद्धा कामाचे माणूस आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती लाईट बिल माफ करणं पाणी आणणं असे दावे केले जातात. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की काय अपराध झालेला आहे. माणखटाव भागामध्ये पाणी आलेलं आहे परिवर्तन घडलेलं आहे. लाईट बिल माफ केल्यामुळं खूप शेतकरी वर्ग खुश आहेत. लाडक्या बहिणींबाबत पण मतमतांतर आहेत. ही स्कीम चांगली आहे सुरू राहावी पण अनेकांना वाटतं की महागाई खूप आहे त्यामुळे महागाई कमी करावी अशी मतं आहेत. माणमधल्या नागरिकांची मतं तुम्ही ऐकली. तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या भूमिका कशा वाटल्या तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि बघत राहा बोलबेडू हवा कोणाची.